नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, यावर्षी 21 जूनला आहे वटपौर्णिमा आणि या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वटसावित्रीचे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात. बघा, हे व्रत प्रत्येक स्त्रिया अगदी आनंदाने आणि उत्साहाने करतात. पण वडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून अनावधानाने काही चुका घडतात. तर या चुका आपण करायला नाही पाहिजेत. बघा, आपल्या हातून नकळत या चुका घडतात आणि आपल्याला त्याचे दोष लागतात. आपल्याला ते कळत पण नाही. तर आहेत त्या चुका ज्या आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीयेत. आता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, सर्वात पहिलं म्हणजे वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचा सण मानला जातो. त्यामुळे या दिवशी प्रत्येक स्त्रीने पूर्ण शृंगार करून पूजा करायला पाहिजे. बघा, त्यामध्ये कपाळावर कुंकू किंवा टिकली, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात जोडवी एवढे अलंकार तर आपल्याला घालायचेच आहेत. कारण बघा, या फॅशनच्या युगामध्ये काही महिला अशा आहेत ज्यांना अलंकार ज्या अजिबातच घालत नाहीत. पण बघा, अशा पवित्र दिवशी हिंदू परंपरेनुसार छान नटून थटून पूजा केली पाहिजे. बघा, काहींना जास्त तयार व्हायला आवडत नाही, तर हे काही सौभाग्य अलंकार आहेत, ते तरी परिधान करून पूजा कराच तुम्ही. पण बघा, सौभाग्य अलंकार न घालता पूजा करू नका. त्यानंतर दुसरं म्हणजे बघा, ते म्हणजे आपण वडाच्या झाडाची पूजा केली की वडाला आपण 7 फेऱ्या मारतो. धागा गुंडाळत गुंडाळत आपण 7 फेऱ्या मारत असतो आणि फेऱ्या मारणं झाल्या की आपण काय करतो, तो धागा तोडून घेतो आणि उरलेला घरी घेऊन जातो. तर असं करू नका. तो धागा जो आहे तो तिथेच आपल्याला गुंडाळून ठेवायचा आहे, तो आपल्याला घरी न्यायचा नाही आहे. त्यासाठी जातानाच आपण काय करायचं, एक छोटीशीच दोऱ्याची रीळ किंवा गुंडी ज्याला म्हणतात ते घेऊन जायचं आहे आणि ते आपले जेव्हा फेऱ्या मारणं होतील त्या तिथेच आपल्याला गुंडाळून टाकायचं आहे. ती तोडून आपल्याला तो धागा घरी आणायचा नाही आहे. ही सुद्धा चूक तुम्ही चुकूनही करू नका. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे बघा, या वटपौर्णिमेचा पवित्र दिवस मानला जातो. अत्यंत पवित्र दिवस असतो आणि या दिवशी कुणीही आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे. बघा, या दिवशी बऱ्याचशा स्त्रियांचा उपवास असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये तामसी अन्न आपल्याला शिजवायचं चुकूनही नाही आहे. या उलट तुम्ही घरामध्ये काही गोडाधोडाचं बनवा आणि त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा आहे. तर ही चूकही आपल्याला चुकूनही करायची नाही आहे की आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार किंवा तामसी अन्न आपल्याला शिजवायचं नाही आहे. त्यानंतर बघा, पुढची चूक बऱ्याचशा स्त्रिया करतात. ती म्हणजे बघा, बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत ज्या शहरामध्ये राहतात, त्यांच्या घराच्या जवळ वडाचं झाड नसेल तर बऱ्याचशा स्त्रिया काय करतात, वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात व त्याची पूजा करतात. किंवा बरेचसे या दिवशी काही उपाय वगैरे करण्यासाठी सुद्धा पानं तोडली जातात वडाची. पण बघा, या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाला हानी पोहोचायची नाही, पोहोचेल असं कोणतंही काम आपल्याला करायचं नाही आहे. बघा, वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून ती पूजा करणं असं कोणत्याही शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की अशी फांदी तोडून आणून तुम्ही पूजा करा. प्रत्येक सणाला बघा आपलं असं महत्त्व आहे. त्यामुळे जसं शास्त्रात सांगते की तसंच आपण केलं पाहिजे. त्यामुळे निसर्गाचंही नुकसान होऊ न देता आपण पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे अशी फांदी तोडून आणून तुम्ही पूजा करणं हे अगदी चुकीचं आहे. पण तुम्ही असं एक झाड घरी आणू शकता आणि त्याची पूजा करू शकता आणि नंतर ते जे झाड आहे ते झाड तुम्ही तुमच्या जवळ आसपास कुठेतरी लावू शकता. असं तुम्ही करू शकता, पण फांदी तोडून आणू नका. बघा मंडळी, वडाच्या वृक्षामध्ये खोडामध्ये विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा व फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात. वडाच्या झाडांना बऱ्याच अशा पारंब्या असतात, तर यालाच सावित्री मातेचे रूप मानले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केल्याने देवांचेही आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. बघा, वडाच्या झाडाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते. तेव्हापासूनच या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आणि बघा, हे जे वडाचं झाड आहे, हरकताच दीर्घायुष्य असलेल्या वडाच्या झाडाची फांदी जर तुम्ही तोडली
तर त्यातील प्राण गेलेला असतो आणि नंतर त्याची पूजा करून आपल्याला काहीही उपयोग होत नाही, त्याचा काही फायदाही होत नाही। तर बघा, जन्मोजन्मी हाच पती मिळावा, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला आपलं सौभाग्य हे अखंड लाभावं म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो। पण बघा, पूजा करण्यापूर्वी अनेक स्त्रिया छान नटून थटून तयार होतात, पण तयार होताना चुकूनही तुम्ही काळ्या रंगाची साडी किंवा निळ्या पांढऱ्या रंगाची ही साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही आहे, किंवा या रंगाच्या बांगड्या देखील आपल्याला घालायच्या नाही आहेत। त्यानंतर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत बघा, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी सुद्धा कोणाचीही, या दिवशी आपण ओटी भरत असतो, तर गर्भवती स्त्रियांनी या दिवशी कोणाचीही ओटी भरू नका आणि कोणाकडून आपली ओटीही तुम्ही भरून घेऊ नका। त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला फेऱ्या देखील मारायच्या नाहीयेत। त्यानंतर ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी उपवास करायला चालतो, पण त्यांनी पूजा मात्र चुकूनही करू नका। तर अशी आपण मनोभावे पूजा करावी, कारण बघा, या वडाच्या झाडाच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो। आणि कारण बघा, झाड लावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच झाड जोपासणं देखील महत्त्वाचं आहे। तर या ज्या चुका आहेत त्या चुकूनही तुम्ही करू नका। बघा, तुम्हाला या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आणि तुमचं अखंड सौभाग्य राहील। तर ही छोटीशी माहिती होती की स्त्रियांनी या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीयेत, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।